साळुंखे S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। पडत्या उन्हाच्या तडाख्यामुळे हरिओमनगर येथील डम्पिंग ग्राउंडला अचानक आग लागल्याने संपूर्ण परिसरात धुराची परिस्थिती निर्माण झाली होती। हरिओमनगर येथे मुंबई ठाणे यांचा मध्यवर्ती असा डम्पिंग ग्राउंड आहे। कित्येक वर्षापासून परिसरातील स्थानिक नागरिक हे डम्पिंग ग्राउंड येथे दुसरीकडून हलवण्याची मागणी करत आहेत। वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे वारंवार येथे आग लागण्याचे प्रकार घडत आहेत। आजही असाच प्रकार घडला असून मात्र मोठ्या प्रमाणात आग लागल्याने संपूर्ण परिसरामध्ये धुराचे साम्राज्य निर्माण झालं होतं। दिवसेंदिवस ही समस्या वाढत असून नागरिकांच्या त्याचबरोबर लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येऊ लागलाय। डम्पिंग ग्राउंडमधील आग लागण्याच्या होणाऱ्या घटनांमधील वाढ लक्षात घेऊन स्थानिकांनी पुन्हा हे डम्पिंग ग्राउंड दुसरीकडे हलवण्याची मागणी केली आहे। ॲक्च्युली हे जे डम्पिंगचा जे आहे प्रॉब्लेम खूप वर्षापासून चालू आहे आणि इथे जे कचऱ्याचे साठे येते त्याचं रिसायकलिंग वगैरे हे लोक करत नाही आणि तो कचऱ्याचा जो ढीग आहे तो वाढत चालला आहे। त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे वासामुळे त्रास होऊ शकतो, आग लागते त्याच्यामुळे लहान पोरं जे आहेत त्यांना त्रास होऊ शकतो। शाळा बाजूला खूप तक्रार करून पण त्याचा काहीतरी होत नाही आतापर्यंत। सारिका साळुंखे S9 न्यूज ठाणे। मुख्यमंत्री धनगरांना मिळणाऱ्या आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करत असून ओबीसीला मिळणाऱ्या आरक्षणातील 9% आरक्षण धनगर समाजाला द्यावे अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी केली आहे। गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाज हा आरक्षणासाठी शासन दरबारी झगडत आहे। त्यामुळे धनगरांना आरक्षण मिळणे शक्य नाही। या देशातील न्यायालयही त्यांना आरक्षण देऊ शकणार नाहीत असे ठाम मत करताना मुख्यमंत्री केवळ वेळकाढूपणा करीत असल्याचे मत हरिश्चंद्र राठोड यांनी एका पत्रकार परिषदेअंतर्गत व्यक्त केले आहे। राज्यात विविध समाजांना आरक्षण मिळवून देण्याकरिता त्या पक्षांचे कार्यक्रम सुरू आहेत। कुठे उपोषण तर कुठे धरणे आंदोलन केली जात आहेत। पक्षनेत्यांनी वेळकाढूपणा करण्यापेक्षा लोकांना काय आहे ते सत्य सांगून दाखवावे। सद्यस्थितीला धनगरांना आरक्षण मिळणे शक्य नसल्याने घटनेनुसार ओबीसी समाजातील 27% आरक्षण मिळत आहे। याची वर्गवारी करून त्यातील 9% हे धनगर समाजाला द्यावे हा एकच पर्याय असल्याने शासनाने यावर लवकरात लवकर विचार करावा असे मत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष हरिश्चंद्र राठोड यांनी व्यक्त केले आहे। बंजारा परिषदेच्या वतीने पोहरादेवी येथे धम्म परिषद देखील भरवली जाणार आहे। तर येत्या 15 एप्रिल रोजी ही परिषद वाशिम येथे होणार असून येथून भव्य शोभायात्रा देखील काढण्यात येणार। सारिका साळुंखे S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर।
बातमीपत्रात आपलं स्वागत. भांडूपमधील नेपच्यून कॉम्प्लेक्समध्ये नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. भांडूपमधील नेपच्यून सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन यंदा नववर्षाचं स्वागत केलंय. या ठिकाणी शोभायात्रा देखील काढण्यात आली. तर या शोभायात्रेमध्ये भांडूपमधील पराग शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशा त्याचबरोबर लेझी नृत्य करीत नववर्षाच्या स्वागत यात्रेची शोभा वाढवली. सोसायटीतील महिला देखील पारंपरिक वेशभूषा धारण करून यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यंदाचे हे पहिलेच वर्ष असून मराठी संस्कृती आणि परंपरा जोपासण्याच्या दृष्टीने या सोसायटीने हे पाऊल उचलले आहे. तर या रॅलीमध्ये सहभागी होऊन एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत त्यांनी जोरदार असे स्वागत केलंय. यावर्षी नेपच्यून विभागातून कॉम्प्लेक्समधून आम्ही पहिलाच हा पाडवा सण साजरा करत आहोत आणि यासाठी सगळ्यांचं सहकार्य या ट्रेन लाभलेलं आहे. साई बिल्डिंग जे आहेत त्या सगळ्यांनी एकत्र मिळून हा सोहळा साजरा केलेला आहे. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. श्रीनगरमध्येही ढोल ताशाच्या गजरामध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडवा अर्थातच मराठी नववर्षाची सुरुवात. या नववर्षाच्या स्वागताकरिता ठिकठिकाणी भव्य अशा शोभायात्रा काढण्यात आल्या. ठाण्यातील श्रीनगरमध्ये ही शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेमध्ये परिसरातील स्थानिक ढोल ताशा पथके त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून आपला सहभाग या शोभायात्रेमध्ये नोंदवला. नगरसेवक मनोज शिंदे यांनी या शोभायात्रेविषयी माहिती S9शी बोलताना दिली आहे. आजच्या नवीन वर्षाच्या पाडव्याच्या निमित्ताने सर्व हिंदू धर्मियांना एकत्रित या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठी एक रॅली आयोजित केलेली आहे. नादअस्त्र आणि क्षत्रिय कुलावंत या दोन ढोल ताशांच्या बँडनी या ठिकाणी फार मोठ्या गजरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर स्थानिक महिला या ठिकाणी सांस्कृतिक वेशभूषेमध्ये आलेल्या आहेत. तसंच त्याप्रमाणे लेझिम आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. आणि मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की अशा प्रकारचे हिंदू सण आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करायला हवे. आणि हा श्रीनगरचं आमचं दुसरं वर्ष आहे आणि संपूर्ण श्रीनगरवासी याच्यामध्ये सामील झालेले आहेत. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.